आता बातमी पुण्यातल्या कात्रजमध्ये किनारा लॉजवरती भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकलाय। कथित देह व्यापाराचा पर्दाफाश इथे करण्यात आलेला आहे। परराज्यातील 2 तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। दलाल तुकाराम मनाळे याला अटकही करण्यात आली आहे। एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्याचबरोबरीने मोबाईलवरती फोटो पाठवून ग्राहकांकडून मुलींची निवड केली जायची। लॉजमध्ये देह व्यापारासाठी महिलांची व्यवस्था सुद्धा केली होती असा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे कात्रजमधला हा जो कथित देह व्यापाराचा पर्दाफाश पोलिसांनी केलेला आहे आणि तिथे छापा टाकलाय। आता उपमहापौरांबद्दल बातमी। उपमहापौरांच्या बंगल्याच्या मागणीला महापौर रितू तावडे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। पश्चिम उपनगरामध्ये विविध ठिकाणांसाठी आणि बैठकींसाठी मुंबई शहरात येताना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। यासाठी उपमहापौरांनी शहर भागातील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला मिळावा अशी मागणी केलेली होती। तर राणी बागेला लागून असलेला महापौरांचा बंगला आणि त्याच्या शेजारी अतिरिक्त आयुक्तांचं निवासस्थान आहे। सभागृहात महापौर नसताना उपमहापौर सभा चालवतात, त्यामुळे त्यांनाही महापालिकेतर्फे निवासस्थान मिळायला हवं असं महापौरांनी म्हटलंय। तर महापालिकेच्या जल अभियंता विभागाचे अनेक बंगले सध्या रिकामे आहेत, त्यातील एक उपमहापौरांना देण्यास हरकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकीकडे दहिसरमधनं मुंबईमध्ये पोहोचायला म्हणजे अर्थातच महानगरपालिकेत पोहोचायला उशीर होतो, कारण ट्रॅफिकचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो असं उपमहापौरांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता महापौरांनीच एक अर्थातच सजेशन दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे